श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबल विमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरू कलेश विकार। क्लेश विकार सगळ्याचा नाश करणं, बुद्धी विवेक प्रज्ञा अष्टसिद्धी नव निधी के दाता अस्वर्दीन जानकी माता। तुम्ही तर मुखोद्गत केली आहेत। मुखोद्गत कशाला? तुम्ही हृदयस्थ केली आहेत हनुमान चालीसा। मुखोद्गत तर संगीत गाणारे गायक सुद्धा मुखोद्गत करतात, पण भक्त जो असतो तो हृदयात धारण करतो। आणि तुम्ही हनुमान चालीसेसारखा पवित्र महामंत्र बीजमंत्र असलेला सिद्ध मंत्र तुम्ही हृदयस्थ केलेला आहे। आणि ज्या प्रेरणेने तुम्ही हे सगळं कार्य करताय ती प्रेरणा यशशिखराला पोचल्याशिवाय राहणार नाही। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अर्भंग कानीफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भरतरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धा। आता मी येताना मला कानिफनाथांचं एक देवस्थान लागलं, मला तिथे न्या नंतर, कारण आमची साधना ही नाथपंथीय साधना आहे। आणि नाथ संप्रदाय असा आहे की हा सर्व शाक्त शैव वैष्णव सर्व पंथांना जोडणारा, गंगेसारखा प्रवाहित होणारा आणि समुद्राला नेऊन सोडणारा आहे। गंगा एकटी वाहते तेव्हा गंगा असते, आणि कलकत्त्याला जेव्हा सागराला मिळते तेव्हा गंगा सागर होते। तर नाथ पंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हाथ में माला तो दूजे हाथ में भाला है। आपण सर्व भारतीय नाथ संप्रदायाचे नाथ परंपरेचे पाईक आहोत। आपण धर्मासाठी चिकाटीने, आता मला उशीर झाला आहे, तुम्ही चिकाटीने 5-7 तास बसले। कमलेशराव मला बोलले की भाई तुम्हाला किती उशीर होते पण तुम्ही आल्याशिवाय जाऊ नका, चिकाटीने आम्ही सगळे थांबलेलो आहोत। पण मी तुम्हाला एक सांगतो, आज अधिक मास आहे, 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो। आज आहे एकादशी। मी पण प्रचंड प्रवास करतो। कमलेश कटारी यांनी माझे संघर्ष बघितला आहे, फिरणं बघितलं आहे, बोलणं बघितलं आहे। गाडीतून येताना 1-10 मिनटंसुद्धा फोन रिकामा नसतो। कष्ट प्रचंड घ्यावे लागतात, कारण स्वकुळ स्वमातीमध्ये गाडलं जातं आहे। आपल्या पितृदैवतांच्या पुण्यभूमीमध्ये आपला पितृदैवतांचा पवित्र धर्म संपवण्याची एक षडयंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालवली जात आहेत। म्लेच्छांकडून होणारे प्रयत्न शिवरायांच्या काळात संपले असं नाही, तर आताच्या आधुनिक भारतात उलट ते नव्या भस्मासुराच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत। हनुमान चालीसा भारतात म्हणणं काही ठिकाणी अपराध ठरवला जातोय, काही ठिकाणी कायद्याची दंडकशाही दाखवून आपल्याला आपल्या अपराधीच्या भूमिकेत भूमिपुत्रांना, ह्या भारतीय भूमिपुत्रांना भारतीय सभ्यता आणि भारतीय संस्कृतीचं उदात्तीकरण करणं, उजळ माथ्याने छाती ठोकून वावरणं कठीण झालं आहे भारतामध्ये। आणि म्हणून भारतीय अस्मितेसाठी भारतीय भूमिपुत्रांनी राबवलेला उपक्रम भारतीयांच्या भारतीयत्वाचं रक्षण करण्यासाठी आणि पुढच्या भारताला भारत ठेवण्यासाठी, कारण ह्याच भारताचा पाकिस्तान झाला आहे। सिंध आणि पंजाब जे पूर्ण भारताचा अंग होते, आज सुद्धा पाकिस्तानमध्ये फक्त 8% उर्दू बोलली जाते, आणि पंजाबी आणि सिंधी या त्यांच्या मुख्य भाषा आहेत। आज सुद्धा बेनजीर भुट्टो आणि नवाज शरीफ या गटांमध्ये सिंधी आणि पंजाबी असा वाद आहे, कारण हे बाडगे आहेत। ज्यांनी गळ्यावर सुऱ्या फिरवायला भ्यायले त्यांनी खालती सुनता करून घेतली आणि आपला जीव वाचवला। ते धर्मांतरित झालेले पाकिस्तानमधले आज सुद्धा सिंधी आणि पंजाबी यांच्या मूळ भाषा आहेत। दुसऱ्या भाषा आहेत पख्तूनवा आणि बलुची भाषा, या सगळ्या भारतीय उपभाषा आहेत, आणि फक्त 8% उर्दू बोलली जाते। म्हणजे ह्याच्यातून लक्षात येईल की ज्या विषाणूने, ज्या भस्मासुराने भारताचा नाश करण्याचा तांडव केला, त्याच्याच उपद्रवाने भारताचा पाकिस्तान झाला, भारताचा बांगलादेश झाला, याच पवित्र भारताच्या बामियांचा अफगाणिस्तान झाला, ह्याच पवित्र परमपवित्र भारताच्या पुन्हा एकदा छाटणी होऊन पाकव्याप्त काश्मीर नावाची एक भळभळती जखम आपल्या उरई अजूनसुद्धा सळसळते। अजूनसुद्धा तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात, तुमच्या गाभाऱ्यात, तुमच्या देवभूमी असलेल्या काश्मीरमध्ये जाण्यासाठी पोलिसांच्या आणि सैन्याच्या प्रचंड संरक्षणात भीतीच्या छत्रछायेत तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात जावं लागतं आहे तुमच्या देशातल्या। इथे मात्र मुंबईमध्ये याकूब मेमन नावाचा एक देशद्रोही बॉम्बस्फोटातला आरोपी फाशीवर चढवला गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला 3-3, 4-4 वाजता पहाटे उठवून हट्ट केला, त्याला जगवा, त्याला वाचवा, त्याचा वंश या देशात जगला पाहिजे, त्याचं कुळ इथे वाढलं पाहिजे। कारण जर भारत मारायचा असेल तर याकूब मेमनसारखे देशद्रोही, दाऊद इब्राहिमसारखे देशद्रोही आम्हाला पोचले पाहिजेत, त्यांचा अनवरस औलादींचा उकिरडा आम्हाला सांभाळला पाहिजे, अशी एक देशद्रोही वृत्ती ह्या देशामध्ये भीषण असं रूप घेते।
आणि मग त्या भयंकर भीषण रूपाला जर अडवायचं असेल, या देशाचं शुद्धीकरण करून, तुमच्या घरात सुद्धा तुम्हाला रोज केळसुणी मारून घर साफ करावं लागतं. हे ग्रामदैवत शक्तिशाली भैरवनाथाचं देवस्थान आहे, पण इथे सुद्धा देवालयात तुम्हाला रोज साफसफाई करावी लागते, शुद्धता पाळावी लागते. आणि जर तुम्ही तुमच्या राष्ट्रात जर शुद्धता आणि स्वच्छता अभियान राबवलं नाहीत, तुम्ही तुमच्या आध्यात्मिक उन्नती करून भौतिक साम्राज्य निर्माण केलं नाहीत, तर ह्या जगात असा एकही देश नाही जो तुम्हाला तुमच्या धर्मानुसार, तुमच्या परंपरा, तुमची संस्कृती, तुमची सभ्यता आणि तुमच्या अस्मितेसह, तुमच्या स्वातंत्र्यासह तुम्हाला स्वीकारेल असा भारताशिवाय दुसरा देश नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंहांचं स्मरण करत विज्ञानाच्या गप्पा खूप मारतील, पण त्याच विज्ञानाच्या भस्मासुराने अणुबॉम्ब बनवून हिरोशिमा नागासाकी नष्ट केलं. जापान एक फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यातून उठला, पण आता आपल्याकडे जे मानवी वृत्तीचे बॉम्ब तयार केले जात आहेत. मध्यंतरी आपल्या सगळ्यांना माहीत असेल, कोल्हापूरमध्ये 7 ते 14 वयोगटातल्या लहान लहान लेकरांना घेऊन चाललेला ट्रक पकडण्यात आला आणि ते ह्युमन ट्रॅफिकिंगचं प्रकरण आहे. मोदींनी एक घोषणा केली आहे, तुम्हाला माहीत असेल, मेक इन इंडिया. नरेंद्र मोदी ह्या युगपुरुषाने ह्या भारताचं औद्योगिक आर्थिक उन्नती व्हावी, प्रचंड यश शिखराला जावा, डॉलरचा मूल्य पडून रुपयाला मूल्य येऊन डॉलरला रुपयामध्ये कन्वर्ट करता यावं, इतकी क्षमता रुपयाची वाढावी म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचा अभ्यास करून मेक इन इंडिया नावाचा एक उपक्रम राबवला आहे. पण त्याच्या विपरीत ह्या देशाच्या, ह्या भारतीयत्वाच्या विरोधात असलेल्या, ज्यांनी भारताचा पाकिस्तान केला, ज्यांनी भारताचा बांगलादेश केला, ज्यांनी भारताचा पाक व्याप्त काश्मीर केला, बामियांचा, पवित्र बामियांचा अफगाणिस्तान केला, अशी वृत्ती पुन्हा भारतात उजळ माथ्याने फिरते. आणि मग त्यांनी सुद्धा ठरवलं आहे की आता मेकिंग इंडिया, यंत्र तंत्र अवजारं, उद्योग, सगळं अस्त्रशस्त्र अवजारं तंत्रज्ञानाच्या बाबतीत कशाला, तर मेकिंग इंडिया जिहाद्यांच्या बाबतीत सुद्धा करूया. यापुढे अजमल कसाब, अफजल गुरु भारताबाहेरून आणावे लागले नाही पाहिजेत. म्हणून त्या 7 ते 14 वयोगटातल्या मुलांचे आईबाप सापडत नाही आहेत, पोलीस शोधत आहेत कोल्हापूरचे, आणि ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता. एखाद्या मुलांना 7 ते 14 वयोगटातल्या शून्य अवस्थेतल्या निष्पाप निरागस मुलांना आणायचं आणि ह्या भूमीच्या सांस्कृतिक परंपरांच्या विषयी एक उद्विग्नता, आक्रोश, रोष निर्माण करायचा आणि निष्पाप लेकरांना भविष्यामध्ये नन्हे जिहादी करून टाकायचं. आता पाकिस्तानमधले, आता पुण्यामध्ये परवाच्या दिवशी कमलेशराव डॉक्टर पकडला आहे, बरोबर ना, तो भरती करत होता इसिससाठी. तो डॉक्टर आहे, म्हणजे शिक्षणाने माणूस, अशिक्षितपणामुळे माणूस दहशतवादी होतो, हे जो एक कांगावा केला जात होता, तो कांगावा खोटा आहे. एका झपाटलेल्या इसिस, ISI, इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर ए तैयबा या सगळ्या वृत्ती या भारताचा विध्वंसासाठी पोचल्या जात आहेत आणि त्यांना उजळ माथ्याने शालेय शिक्षण किती आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही. ओसामा बिन लादेन BE सिव्हिल इंजिनियर होता आणि तो देशाला विध्वंसक ठरला आहे. भगवान बुद्धांच्या मूर्ती, 2,500 वर्ष जुन्या मूर्ती 97च्या आसपास यांनी तोफा लावून फोडल्यात बामियांमधल्या, कारण बामियांचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा खोडून काढता यावा म्हणून केलेले ते दुष्ट राक्षसी प्रयत्न आपल्याला विसरून चालणार नाही, कारण तो पूर्वी भारत होता. आणि आज आपण ज्या सिल्लोडमध्ये बसलो आहे, हा सगळा परिसर, मी जे जे विषय हाताळतो आहे त्या विषयाला चांगला परिचित आहे. तुम्ही झळा भोगणारे आहात, म्हणजे एखाद्या पीडिताला, एखाद्या अत्याचारिताला, अत्याचार कसा असतो त्याचं वर्णन करण्याची गरज नाही, कारण तो त्याचा अनुभूती घेत असतो. आज मला आश्चर्य वाटलं की 11 वाजल्यानंतर सुद्धा मला खूप हजारो लाखो लोकांची गरज नाही आहे. आपल्याला देश उभा करायचा आहे तर अतिशय सत्वशील, धैर्यशील, धर्मशील, स्वतःच्या पितृदैवतांच्या रक्ताशी प्रामाणिक असलेले, शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटे अशा चांगल्या लोकांची गरज आहे. तुम्हाला विज्ञानाच्या गप्पा मारल्या जातील, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केसाने तुमचा गळा कापला जाईल. धर्मनिरपेक्षता हा एक भ्रम आहे. स्वकुळाला जागणं हाच तुमचा धर्म आहे. आपल्या भारतीय परंपरा ह्या वसुधैव कुटुंबकम आहे. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया. जो जे वांछिल तो ते लाहो अशी प्रार्थना करणारे संत सज्जन इथे झालेले आहेत. पण त्याच विपरीत आपल्या साधुतेचा, आपल्या सभ्यतेचा अतिरेकी दुर्गुण झाला आणि आपण दुष्टांना सुद्धा दया दाखवू लागलो. पृथ्वीराज चौहान मोहम्मद घोरीला 17व्या सोडतात. आपण छत्रपती शिवप्रभूंचे आपण पाईक आहोत. छत्रपतींनी अफजल खान कवेत आल्या आल्या त्याचा कोतळा काढून पिशवीत भरून गडावर घेऊन गेले आणि मुंडख छाटून प्रतापगडाच्या पायथ्याशी नागडं थडगं उभं केलं.
पण त्याचं जे मध्यंतरी उदात्तीकरण झालं होतं 70 वर्षामध्ये, अफजल खानाचा अफजल पीर झाला होता, त्या राक्षसाचा पीर करून पूजल्या जात होता. मुंबईतून एस टी महामंडळाच्या गाड्यातून फुकट त्यांना फुलांच्या चादरी पाठवल्या जात होत्या, त्या चढवल्या जात होत्या. आणि तिकडे मुल्ला मौलवी काजी देशद्रोही वृत्तीचे अफजल खानाचे पोशिंदे येऊन अफजल खान नावाचा विचार पोषणारे, अफजल खान नावाच्या विचाराला ह्या देशामध्ये उन्मत्त करून या देशाचं अतिक्रमण करू पाहणाऱ्या दुष्ट शक्ती त्या अफजल खानाचं उदात्तीकरण करत होत्या. 2022 नंतर सत्तांतरण झालं, नपुंसक सत्ता जाऊन पराक्रमी पुरुषांच्या सत्ता आल्यानंतर अफजल खानाच्या थडग्याच्या भोवती ज्या 12 ते 14 खोल्या वातानुकूलित AC बांधल्या होत्या. 1993च्या बॉम्बस्फोटापूर्वीची बैठक, IBचा रिपोर्ट आहे, पोलिसचा रिपोर्ट आहे, इंटेलिजन्सचा रिपोर्ट आहे, चार्जशीटमध्ये आहे की बॉम्बस्फोट करण्याच्या आधीची एक नियोजन बैठक प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्याच्या भोवती घेण्यात आली होती. तर अफजल खानाची पिलावळ आजकाल तर औरंगजेब यांच्या आईचा नवरा झाला आहे. आजकाल औरंगजेबाच्या नावाने टी-शर्ट घालून फिरायला लागलेत लोक. औरंगाबादचं नाव औरंगाबाद संभाजीनगर केलं, शुद्धीकरण केल्यानंतर पोटात उमाळे फुटू लागलेत. अनेक लोक म्हणतात की आपल्यातले फितूर, खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, नागोजी मानेसारखी लोक म्हणत आहेत की नाव बदलून काय होणार आहे. मग त्यांना मी अनेक सभांमधून सांगतोय की तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव बदलून बघा, तुमची आई सांगेल नाव बदलल्यावर काय होतं ते. नावामागे अस्मिता असते, नावामागे राष्ट्रीय इतिहास असतो, सांस्कृतिक इतिहास असतो. नावं बदलून जर काय होत नसतं तर औरंगजेबाने देशात येऊन अशुद्धी करून मंगोलियन वंशाचे हे घुसखोर मंगोलियन मोगल बाटलेले बाडगे या देशात येऊन नामांतरण का करत बसले असते. नावात खूप काय असतं. तुम्ही एकाच नावाचे आणि एकाच आडनावाचे गावात बरेच लोक मिळतात, पण जर समान बापाचं नाव आलं तर कन्फ्युजन होतं. एकाच आडनावाचे एकाच नावाचे खूप लोक असतात, एकाच गावात एकाच कुळाची लोक असतात, तर नाव आडनाव समान असतं. नाव आडनाव सांगितल्यानंतर लोक बोलतात अरे बापाचं नाव सांग ना, करणार कसा कुठच्या घरचा तू. जर तुम्हाला तुमच्या नावाच्या अशुद्धीकरणानंतर काही लोकांना जुलाब उलट्या होत असतील तर स्वकुळाशी प्रामाणिक राहून आपल्या देशात उजळ माथ्याने छाती ठोकून हिंदू राष्ट्र निर्माण करणं ते आहे, ते अस्तित्वात आणून प्रकट राज्याभिषेक घडवून आणणं. अनभिषिक्त आणि अभिषिक्त दोन्ही पद्धतीने या देशामधल्या 18 पगार जातीच्या 12 बलुतेदारांचा, सर्व जाती, सर्व वर्ण, सर्व भाषा, सर्व प्रांत, सर्व पंथ, एवढंच काय तर सर्व राजकीय दलात विभागलेल्या भारतीय भूमिपुत्रांच्या नैतिक, नैसर्गिक, न्यायिक अधिकारांसाठी या देशाचं हिंदू राष्ट्र घोषित करणं हा आपला नैसर्गिक अधिकार आहे आणि तो पाळलाच पाहिजे. लोकमान्य टिळक जसं म्हणायचे की स्वराज लोकमान्य टिळक जसं म्हणायचे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच, तसा भारतातल्या 100 कोटी हिंदूंना, 18 पगार जाती, 12 बलुतेदारांना कुठची उच्च नीचतेचा धर्म नाही. चोखा मेळा आणि माऊली ज्ञानेश्वरांचा उरावरी भेट घालणारा पंढरपूरचा पांडुरंगाचा धर्म म्हणजे वैदिक सनातन भारतीय धर्म आहे. त्यात भगवान बुद्धांची उपासना आहे, महावीर जैनांची उपासना आहे, चक्रधर स्वामींची उपासना आहे, नाथपंथीयांची उपासना आहे, शाक्त आहे, शैव आहे, गणपत्य आहे, स्मार्त आहे. 18 पगार जातीच्या 12 बोलतोय, शाकाहारी मांसाहारी सगळ्या साधना आहेत. ज्याला ज्या मार्गाने जायचं असेल पण निरुपद्रवी साधना, दुसऱ्या कोणाचंही अतिक्रमण न करता आत्मिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न म्हणजे भारतीय धर्म. आणि भौतिक जगात उपद्रव माजवण्यासाठी ISIS, ISI, इंडियन मुजाहिद्दीन, आज पुण्यामध्ये 2 जिहादी पकडले. तुमच्यासारखे तरुण कमलेशरावांनी तयार केलेल्या हनुमान चालिसामधून धर्मभक्त, देशभक्त झालेले तरुण गस्तीवर होते आणि पहाटे 4 वाजता संशय आल्यामुळे पकडले. आणि मग पकडल्यानंतर खिशात कारतूस सापडल्यानंतर ते कमांडोज होते, चांगले प्रशिक्षित मुलं तयार होती. पण नंतर कळलं की 5-5 लाखाचे NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने जाहीर केलेले 5-5 लाख बक्षीस असलेले 8-10 वर्षापासून मोस्ट वॉन्टेड असलेले दहशतवादी होते. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातल्या ग्रामीण भागांमध्ये स्वस्तात जमिनी घ्यायच्या, भुलवून फसवून जमिनी घ्यायच्या आणि अतिरेक्यांचा एक कॅरिडॉर तयार करायचा. अतिरेक्यांचा कॅरिडॉर म्हणजे आता तुम्ही बघत असाल की अतिक्रमण होऊन धार्मिक स्थळं उभी केली जात आहेत. ती धार्मिक स्थळं नाही आहेत, ती जिहादी अतिरेक्यांची सुरक्षा केंद्र आहेत. वस्त्यांमध्ये, घरांमध्ये राहणं कठीण असतं. मग अशा स्थळांमध्ये राहायचं जिथे पोलिसांचं इंटेलिजन्स पण पोचू शकत नाही आणि सर्वसामान्य माणसाची दृष्टीसुद्धा पोचू शकत नाही. कोल्हापूरचं मी तुम्हाला सांगितलं, ट्रकभर मुलं पकडल्या गेली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक भागात असेच ट्रक पकडले गेले आणि त्या मुलांना आणलं जात होतं. त्यांच्या आईबापांचा पत्ता नव्हता. पोलिसांनी गाड्या आडव्या टाकल्यानंतर ड्रायव्हर उड्या मारून पळून जात होते. यावरून तुमच्या लक्षात येईल
की दहशतवाद्यांना सुद्धा आता अजमल कसाब अफजल गुरु मेक इन इंडिया करायचं आहे, भारतातला अतिरेकी जिहादी निर्माण करायचा आहे. विचार करा, अजमल कसाबसारखे 10 लोक येतात आणि मुंबईसारख्या महानगराला वेठीस धरतात, प्रचंड प्रचंड उन्मत्तता दहशत माजवून आपल्या देशाची अपरिमित आर्थिक सामाजिक आणि राजकीय हानी करतात. त्याच दिवशी आपल्या देशातलं 75% पर्यटन रद्द झालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं शेअर मार्केट पूर्ण डाऊन झालं होतं. आता जे सुज्ञ आहे, सुशिक्षित आहेत, त्यांना कळेल की आर्थिकदृष्ट्या शेअर मार्केट डाऊन झाल्यानंतर कसा विपरीत परिणाम होतो. आपल्या फूल विकणाऱ्यांपासून, खेळणी विकणाऱ्यांपासून, भेळे विकणाऱ्यांपर्यंत, पानपट्टीपर्यंतच्या सगळे व्यवसाय मातीत गेले होते काही महिने मुंबईतले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे पर्यटन येतं त्या सगळ्या देशांनी धोका जाहीर केला होता, भारतात जाऊ नका, धोका आहे. हा धोका कुणामुळे होता? हा धोका मराठ्यांमुळे होता, तेल्यांमुळे, महारांमुळे, बुद्धांमुळे, शिखांमुळे, जैनांमुळे, महानुभावांमुळे होता का? सिंधी पारशी समाज, जो पारशी गैर हिंदू आहे, गैर भारतीय आहे, तो पण भारतीय आध्यात्मिक भाषेत म्लेच्छ आहे, भारताबाहेरून आलेले यवन आहेत. पण त्या पारशांच्या विषयी आपल्याला कधीच द्वेष वाटला नाही, घृणा वाटली नाही, त्रास वाटला नाही. उलट पक्षी रतन टाटांसारखा महापुरुष आपल्या देशाचा आदर्श वाटतो. पण असा कुठचा वर्ग आहे की ज्यांच्यामुळे भारताची आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक हानी होते? हे तुम्ही ओळखलं पाहिजे. आणि आपलं बळ जातीपाती, भाषा, प्रांत, वर्ण आणि राजनैतिक दलांमध्ये विभागलेला हिंदू भारतीय जेव्हा एक होईल तेव्हा भारत सांगण्यासारखी समर्थ होईल. आज मणिपूरवरती गळा काढणारी लोक गेल्या 70 वर्षात मणिपूरचं बळाने, छलाने, शस्त्राने मारून, झोडून, बलात्कार करून धर्मांतरण केलं जात होतं, तेव्हा कोणी गळे काढत नव्हतं. आज जेव्हा तिकडचा मूळ समाज जेव्हा पेटून उठला स्वतःच्या अस्मिता आणि अस्तित्व घेऊन सांस्कृतिक लढाई लढायला, कारण मोदींसारखी केंद्रीय छत्रछाया त्याला लाभली. आता केंद्रातून आमच्यावर अन्याय होणार नाही. आम्ही राज्यात लढू शकत होतो, पण पूर्वी आमच्यावर केंद्रातून अन्याय होत होता. सैन्य पाठवलं जात होतं, मारलं जात होतं, बडवले जात होते, नेते गायब केले जात होते. आस्ता नेते काश्मीरमधून जसं हिंदूंचा आक्रोश करणारे नेते, आज काश्मीर फाईल आला का? पूर्वी काश्मीर फाईल नाही आला. पूर्वी काश्मीर की कली आलाय, नकली आपल्याला दाखवण्यात आली प्रेमकथा. पण तिथे आया बहिणी ज्या आऱ्यांमध्ये चिरल्या गेल्या, इलेक्ट्रिक आऱ्यांमध्ये, त्या 30 वर्षापूर्वीची घटना आहे. तुम्ही सगळे आता 40चे 45चे जे असतील त्यांची मुलं आता साक्ष देत आहेत की माझी आई नग्न करून करवतीमध्ये चिरल्या गेली, तिची स्तनं कापण्यात आली, AK-47 तिच्या योनीत घालून ब्रश फायरिंग करण्यात आली. ही साक्ष देणारी जिवंत मुलं आहेत. त्यांना दुर्लक्षित करून 40 वर्ष आम्ही काश्मीर की कली बघत बसलो. पण आत्ता कळतंय काश्मीरमधलं भयंकर आणि भीषण सत्य काय होतं ते. पाक व्याप्त काश्मीर उगाच झाला नाही आहे. या जिहादी वृत्तीच्या देशद्रोही हरामखोरांनी अनन्वित अत्याचार करून ह्या भारताचं एक छक्ल पाडलेलं आहे. आणि जर आपण सगळे LIC ओळखतो, लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी, पण लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी फक्त स्वतःच्या मुलीच्या नावानं काढली आहे. पण मुलगा आणि मुलगी जर मेला तर खाणार कोण? पण कमलेश कटारे यांसारखे, पिंपळे महाराजांसारखे, भगवान जीवरकसारखे, अजिंक्य ढोकळेसारखे, शालिक वाघसारखे आणि तुमच्यासारखे देशभक्त, देशभक्तीसाठी धर्माचा अट्टहास करतायत, त्याला म्हणतात रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी. रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी. LIC भुलटी आहे, तिचा शाश्वतीच नाही. बापाच्या आणि आईच्या भीतीतून काढल्या गेलेलं, स्वतःच्या स्वकर्तृत्वावर विश्वास नाही, ईश्वरी अधिष्ठानावर विश्वास नाही म्हणून केलेला भौतिक जगातला जुगाड आहे LIC. पण जर तुम्हाला LIC काढायची दुर्दैवी वेळ, आदिवासी समाजामध्ये कुठे आहे हो LIC? पूर्वी आपल्या 18 पगार जाती, 12 बलुतेदार गावागावात राहत होते, एकमेकावर विसंबून होते, कोणी उपाशी मरत नव्हता. आणि जिथे अन्न नसेल तिथे अन्नछत्र उभी होती. शेतकरी आणून गहू तांदळाच्या पोत्या टाकत होता आणि खिमट का होईना, आमटी भात का होईना, प्रत्येक गावात पोटभर जेवता येत होतं. आता मगाशी यांनी उल्लेख केला की ज्या सिल्लोड नगरीचं भैरवनाथामुळे जे अस्तित्व टिकलं, कोविड-19मध्ये सुद्धा सुरक्षित राहिलं, ही अधिष्ठानं जिवंत होती भारतामध्ये. आणि त्याच्यामुळे या इंग्रजी डोक्यातून आलेली तुमची गुंतवणूक घेऊन मल्टिप्लाय करून तुम्हाला काय 4 दमड्या द्यायच्या आणि सगळी मलाई खाऊन टाकायची, त्याला म्हणतात LIC. पण रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काढली ना, त्याला म्हणतात रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी. आणि स्वतःच्या रक्ताने रोहिडेश्वरावर शिवाभिषेक केलाच, पण नंतर स्वकुळाच्या स्वपुत्राचा रक्ताचा बलिदान, शेवटी संभाजी महाराजांनी त्याचा सॉलिड प्रीमियम भरला. संभाजी महाराजांनी सगळ्या देहाची छिन्न विछिन्न अवस्था करून घेतली, कारण त्यांना आत्मतत्वात जागृती झाली होती. आत्मतत्व म्हणजे काय? मी देह नसून मी आत्मा आहे, आणि देह संपतो, देह जन्माला येतो, मी जन्मालाही येत नाही, मी मरतही नाही.
मी भिजतही नाही, मी सुकतही नाही, मी शस्त्रांनी छेदलाही जात नाही. त्याचा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला शाश्वत सत्य तत्त्वज्ञान सांगताना सांगितलं आहे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंत्यापो न शौशयती मार्तः. या सिद्धांतांशी, या भगवान श्रीकृष्णांच्या वचनाशी एकरूप झालेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी डोळे फोडून घेताना सुद्धा त्यांना वेदना झाल्या नाही. पण धर्मांतरण कर या एका दुष्ट औरंग्याच्या वचनावरती त्यांना प्रचंड यातना झाल्या. आबासाहेबांचं पवित्र कुळ बाटवण्याचं, नासवण्याचं पाप मला लागू नये. शरीराची लक्तर आम्ही ओवाळून फेकतो कोणावर, पण जशा फाटलेल्या व्हाणा फेकून देह दुसऱ्या व्हाणा घेतो, तसं आत्मचैतन्य देह त्यागून दुसरं नवीन देह घेतो. पण माझा जर आत्मचैतन्याचा विसर पडून देहामध्ये मी जागृत झालो, भौतिक स्वार्थामध्ये मी जागृत झालो, भौतिक वासनांमध्ये मी जागा झालो, तर भौतिक देहाच्या वासना क्षमवण्यामध्ये मी माझ्या परमपवित्र आत्म्याच्या पवित्र कुळाला कलंकित करीन आणि ते पाप माझ्याकडून होणार नाही. आणि औरंगजेबाच्या तोंडावर थुंकून आपल्या मालकाने, आपल्या परमपवित्र 12 ज्योतिर्लिंगांच्या महादेवानं, शिवशंकर शिवाजी महाराजांच्या सुपुत्राने आपल्या तुमच्या माझ्यासाठी, नाही तर आपण असतो भारतीय रक्ताचे आणि नावं मात्र अरबांची, तुर्कांची, हाबशांची सांगितली असती. आजकाल बाडगी आहेत ना, दाऊद इब्राहिम कासकर. आता कासकर आडनाव अरबस्थानात येत नाही, मग अरब तरी याच्या घरी कोकणात येऊन गेले असतील. AR अंतुले नक्की अरब यांच्या घरी येऊन गेले असतील, नाही तर अरबांचा उकील राहून यांच्या आया तिकडे गेले असतील. भारतीय रक्ताची लोक स्वतःला अरबांचे आणि तुर्कांचे वंशज सांगतात, हाबशांचे वंशज सांगतात. ही हास्यास्पद गोष्ट आहे. गोव्यामध्ये गेलात तर ते सांगतात नाही आम्ही पोर्तुगीज आहोत ना. मग पोर्तुगीज तुम्हाला इथे का ठेवून गेले? अरे बाडग्यानो, भ्यायलात मृत्यूला तुमचे पूर्वज भ्यायले म्हणून धर्मांतरित झालात. धर्मांतरित झाल्यानंतर तुमचा DNA चेक करा. तुम्ही कमलेशराव, तुम्ही अमर अकबर अँथोनी बघितला आहे का? अमर अकबर अँथोनीचं शेवटचं सत्य काय निघतं? रामलाल त्यांचा बाप निघतो. कुंभमेळ्यात हरवलेली, दुसऱ्या लोकांनी पोचलेली आणि त्यांनी आपले आपले लेबल चिटकवले दुसऱ्याच्या पोरावर. आणि तो अमर अकबर अँथोनी तुम्ही शेवट बघा त्याचा. नंतर सगळ्यांचा बाप रामपाल निघतो, किशनलाल, सबका बाप किशनलाल. म्हणजे काय सांगायचं आहे की भारतामध्ये असलेल्या दुसऱ्यांचे गौरव सांगणाऱ्या, परकीयांचा, पारतंत्र्याचा, उजळ माथ्याने वारसा सांगणाऱ्या लाचार लाभऱ्या पिढीला जेव्हा कळेल की आमचा DNA भारतीयांचा आहे, आम्ही उकिरडे हुंकतोय अरबांचे, तुर्कांचे, इंग्रजांचे, पोर्तुगीजांचे, डचांचे, पण त्यांना कळेल नाही कळेल. दाऊद इब्राहिम कासकर जातो पाकिस्तानात आणि बॉम्बस्फोट करतो भारतामध्ये. आणि भारतामध्ये कोणी पाकिस्तानी येऊन बॉम्बस्फोट करत नाही. तुम्हाला मजा सांगतो, अजमल कसाबचा हल्ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. त्याचा अजमल कसाब आपल्याला कळला पाकिस्तानमधून आला, पण त्याचा मदतनीस अबू जुंदाल बीडमधला आहे आणि तो आजही जेलमध्ये. म्हणजे या कपोलकल्पित गोष्टी नाही आहेत, ह्या सत्य घटना आहेत. जगताप आणि गांगुर्डे भिवंडीमध्ये मारले गेलेले पोलीस तुम्हाला माहिती आहेत का? पोलिसांचा एक पोलीस प्लॉट होता. पोलिसांचा ब्रिटिश काळातला आरक्षित जागा होती. ठाणे जिल्ह्यातल्या, आत्ताच्या पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये पोलिसांना यायला जायला खूप त्रास व्हायचा. मग जवळचंच पोलीस ठाण्याला जवळ पोलीस क्वार्टर्स असली पाहिजे म्हणून मग तपासण्यात आलं की आपले प्लॉट कुठे कुठे आहेत, रिझर्वेशन कुठे कुठे आहेत. आणि मग लक्षात आलं भिवंडीमध्ये आपला एक मोठा प्लॉट आहे. पण जेव्हा आग्र्यांची, भंडाऱ्यांची, कुणब्यांची जेव्हा भिवंडी होती तेव्हा भिवंडीमध्ये भीती नव्हती. पण आज बांगलादेशी घुसखोरांचा, जिहादी वृत्तीचा, लष्कर-ए तैबाचा तळ झालेली भीषण भिवंडी, पोलिसांनी आपला तळ टाकण्यासाठी तिथे भूमिपूजन करून घेतलं. पोलिसांनी, महासंचालक RR आबा पाटील तेव्हा गृहमंत्री होते, तेव्हा त्यांच्या हातूनच तिथे भूमिपूजन झालं. आरक्षण पोलिसांचं महानगरपालिकेत, नगरपालिकेत, ग्रामपंचायतीत आणि जुन्या फेरफारमध्ये सुद्धा पोलिसांच्या नावाने आरक्षण. आणि मात्र अबू असीम आझमी 1993च्या बॉम्ब ब्लास्टमधल्या आरोपीला हे कळलं. जर पोलीस क्वार्टर्स इथे आली तर दिवस रात्र ह्यांची सर्च करणारी दृष्टी, यांची गरुड दृष्टी शोधत राहील. आणि यांची शोध घेणारी दृष्टी, ठाव घेणारी, चित्ताचा ठाव घेणारी, दुसऱ्याचं व्हायब्रेशन्स ओळखणारी आणि चोर चिलटे, भुलटे भामटे, दहशतवादी पकडणारे पोलीस जर इथे भिवंडीमध्ये दिवस रात्र संख्येने वावरू लागले आणि त्यांचे क्वार्टर्स, म्हणजे 500,000 पोलिसांची कुटुंब येणार, 500,000 वेल ट्रेन पोलीस इथे जर फिरू लागले तर आम्ही जे दहशतवाद्यांचा तळ माहेरघर करायचा जो प्लॅनिंग आहे आमचा, पूर्वी ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण सांस्कृतिक शहर असलेलं भिवंडी आज बांगलादेश, लाईट मीटरवर बांगलादेश नाव आलं आहे. लाईट मीटरवर आता कारवाई चालू आहे. क्लिअरिकल जॉब कोणी केले? छोटा पाकिस्तान, छोटा बांगलादेश ॲड्रेस टाकतायत. पोस्टल ॲड्रेसवरती तिकडे कोणीतरी लिहायला सुरुवात केली की बांगलादेश, छोटा बांगलादेश. हे कुठे घडतं आहे? शिवरायांच्या महाराष्ट्रात घडतं आहे. हे भारतात घडतं आहे. ज्या भारताचा, ज्यांनी जिहादी वृत्तीने पाकिस्तान केला,
ज्या लोकांनी ह्या देशाचं खंडन करण्यासाठी आपल्या लोकांवर अनन्वित अत्याचार करून परकीय सत्तांची लाचारी स्वीकारून ह्या देशाचं धर्मांतरण केलं, ती पुन्हा पाकिस्तान, बांगलादेश लाईट मीटरवर, रॅशनिंग कार्डवर, आधार कार्डवर, मग कोणतरी सुज्ञ उठतो कमलेश कटारे यासारखा आणि ते महानगरपालिकेत विधानसभेत दाखवतो आणि मग सगळे जागे होतात. कारण तुम्हाला माहिती आहे का, नाव बदलल्यात दोष नाही आहे. तो जर पोस्टल ॲड्रेस झाला तर त्याला सरकार मान्यता मिळते, त्याला पिनकोड असतो. त्या पिनकोडच्या एरियाला जर बांगलादेश नाव जोडलं गेलं तर उद्या इथले जिहादी, पूर्वी आमची संख्या इथे आहे म्हणून आमचा देश पाकिस्तानला द्या. हैदराबादचा निजाम, हिंदूंची संख्या जास्त भारतीयांची, मी हिंदू नाही म्हणत आहे, मी भारतीय म्हणतो आहे. कारण हिंदू हाच भारतीय आहे आणि भारतीय म्हणजेच हिंदू आहे. बाकीचे भारतात राहणारे अभारतीय आहेत. पण भगवान बुद्धाची उपासना करणारा, महावीर जैनाची उपासना करणारा, झुलेलाल साईंची उपासना करणारा, गुरु गोविंद सिंहांची, गुरु नानक देवजीची एक ओंकार तस्रीय काल म्हणणारा, 18 पगार जातीतला 12 बोलतेदार, सर्व जाती वर्ण भाषा प्रांत पंथातला, पण नुसती जन्मभूमी नसून ज्याची पुण्यभूमी भारत आहे, पुण्यभूमी, ज्याला भारताबाहेर जाऊन कुठेही तीर्थ करावं लागत नाही, भारताच्या सीमा ओलांडून जिथे मोक्षासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी ज्याला प्रयत्न करावे लागत नाहीत, ज्याला थेम्स नदीमध्ये जाऊन अस्थि विसर्जन करावे लागत नाहीत, ज्याची गंगा, जमुना, गोदावरी, कृष्णा, सगळ्या इंद्रायणी, चंद्रभागा ह्या सर्व संगम नद्यांचे समुद्रात जातात, त्या सगळ्या इथेच आहेत. सर्व तीर्थक्षेत्र ज्याची भारतात आहेत, भारतच ज्याची केवळ जन्मभूमी मातृभूमी नसून भारत ज्याची पुण्यभूमी आहे, तो भारतीय आहे. आणि भारताबाहेर ज्यांना तीर्थ करायला जावे लागतात ते भारतीय नाही, ते भारतात राहत आहेत पण त्यांच्या श्रद्धा भारताबाहेर आहेत. भारताबाहेर श्रद्धा असणारी माणसं, थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक लिखाण आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान. पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, अधिकृत लिखाण आहे, सगळ्यांनी आपण वाचा. तुम्ही वाचलं आहे पण बस तुम्ही त्यांना पुरवा. त्यात बाबासाहेब म्हणतात की इस्लामच्या मूळ सिद्धांतांनुसार इस्लामीकरणासाठी भारताची फाळणी केली जाते. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या नाही, राजकीयदृष्ट्या नाही, धार्मिकदृष्ट्या देशाची फाळणी केली जाते. तर कृपा करून आजच्या आज फाळणीचा निर्णय घेतल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांना भारताच्या बाहेर म्हणजे आजच्या पाकिस्तानात पाठवा व तिथे उरलेल्या आजच्या हिंदूंना ताबडतोब भारतामध्ये घ्या. अन्यथा यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार गैर इस्लामिक राष्ट्रामध्ये उठाव करणं, हा जिहाद करणं हा त्यांचा धार्मिक अधिकार आहे आणि ती भावंड तो धार्मिक अधिकार वापरल्याशिवाय स्वस्थ आणि शांत बसणार नाहीत. पुन्हा भारतामध्ये उद्विग्नता उठाव होतील, पुन्हा भारत असंतोष माजेल आणि भारतामध्ये पुन्हा रक्तपात होईल. आणि तिथे राहिलेल्या हिंदूंना प्रतिकार करण्याची क्षमता न राहिल्यामुळे, मणका तुटल्यामुळे ते एक तर त्यांची धर्मांतरणं होतील, नाही तर त्यांच्या कत्तली होतील आणि राहिलेच तर अतिशय दयनीय भीषण अवस्थेत त्यांना जीवन जगावं लागेल. तुम्ही आता जो मध्यंतरी लोकसभेने एकमुखाने मान्य केलेला CA कायदा आहे त्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करा. काय आहे CA कायदा? काय सांगतो? या देशाचं आफ्रिकेतला हिंदू नाही, अमेरिकेतला हिंदू नाही, तर मूळ भारत होता जो अखंड भारत, त्या भारताचं धार्मिकदृष्ट्या फाळणी झाल्यानंतर ते गैर मुसलमान जे आहेत, गैर मुसलमान म्हणजे नुसते हिंदू नाहीत, त्यात हिंदू आहेत, बुद्ध आहेत, शीख आहेत, जैन आहेत, त्याच्यात पारशीसुद्धा आहेत, त्याच्यात ख्रिश्चनसुद्धा आहेत, हे ते गैर मुसलमान आहेत. म्हणून पाकिस्तानामधली मूलतत्ववादी जिहादी वृत्तीची लोक त्यांचा प्रचंड भीषण छळ करत आहेत आणि त्यांना जोपर्यंत सुरक्षित भारतात आणून त्यांच्या नैसर्गिक अधिकारांचं रक्षण केलं जात नाही तोपर्यंत भारताच्या भारतीयत्वाला अर्थ उरणार नाही. कारण पाकिस्तानमध्ये आज असलेले हिंदू कालच्या भारतात राहत होते, त्यांचा दोष नव्हता. त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना सांगून, त्यांना स्कीम देऊन त्यांना कुणीही विश्वासात घेतलं नव्हतं. राजकीय लोकांनी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपोटी ब्रिटिशांच्या धोरणानुसार आणि जिहादी वृत्तीच्या आतंकांना बळी जाऊन आपल्या देशाची परमपवित्र भारताची नादिरशाहप्रमाणे, अफगाणिस्तानप्रमाणे पुन्हा एकदा पाकिस्तान झालं. पण त्यावेळेला तिकडच्या हिंदूंना, बुद्धांना, शिखांना, जैनांना आणि तिथल्या पारशी आणि ख्रिस्ती समुदायाला इथे आणलं असतं तर ते सुरक्षित राहिले असते. त्यांच्या धार्मिक आणि त्यांचे नैसर्गिक अभिव्यक्तीचे आणि न्यायिक म्हणजे काय तर स्कॉलरशिप जी मुलांना मिळते ना ती सुद्धा तिकडच्या हिंदूंना मिळत नाही. एवढंच काय, पण स्वतःचं शरीर, स्वतःचं घर, स्वतःचं राष्ट्र सुरक्षित ठेवूनच जगत तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारता येतात. रोग्याला आरोग्यावर बोलण्याचा अधिकार नसतो. आरोग्य संपन्न योग ऋषीला आरोग्यावर बोलण्याचा अधिकार असतो. पतंजलीला योग साधना सांगता येईल, पण हॉस्पिटलमध्ये सलाईन लावून तरुण वयात गुटख्याच्या पिचकाऱ्या मारून छाती पोकळ केलेल्या नपुंसकाला आरोग्याच्या गोष्टी सांगता येणार नाहीत.
मग आरोग्य संपन्नतेचा मंत्र हा आरोग्याशी संबंधित असलेला पुरुष देऊ शकतो, तसं देशभक्ती, विश्वकल्याण हे स्वतःचं राष्ट्र सुरक्षित ठेवणारी पिढीच जगाला विश्वकल्याणाचं महत्त्व सांगू शकते. म्हणून आज इतक्या चिकाटीने तुम्ही इथे बसून राहिला. आज आषाढ अधिक महिन्यातली आलेली ही एकादशी अतिशय थोर आहे. या एकादशीचं आध्यात्मिक मूल्य कुठच्या तरी संतांकडून, सज्जनांकडून किंवा आजकाल यूट्यूब, गुगलला, व्हॉट्सॲपला सगळीकडे प्राप्त आहे. आपण पहा, तुम्ही ह्या भैरवनाथाची, परमेश्वराची एकादशीला काय महत्त्वाचं असतं माहिती आहे का? एकादशीला असतं जागरण महत्त्वाचं आहे. आणि आज कमलेश कटारे यांच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला दोघांनाही उत्तम पद्धतीचं यतो धर्म ततो जया ह्या तत्त्वज्ञानासाठी केलेलं जागरण हे पुढच्या देशाचा उज्ज्वल भविष्याचं आजचं जागरण आहे. तुम्ही असं समजू नका की ही 600-500ची बैठक आहे. तुम्ही जर 400-500 जण स्वकुळाशी, स्वपिंडाशी, स्वपितृदेवतांच्या रक्ताशी पेटून उठलात, स्वतःच्या शुद्धीवर अडून बसलात, तर हे राष्ट्र तुमचं दास्य स्वीकारेल, हे जग तुमचं दास्य स्वीकारेल. शिवरायांबरोबर शपथ घ्यायला 10-12 लोक होते, 5-7 लोक होते. काय हजारो लाखो लोकांची आजकाल बाजार बुणगे, रंडीछाप लोक येतात गुटख्याच्या पिचकारा मारत, तसे नव्हते. अगदी मोजके. आणि तेव्हा तिकडचे जन्मजात सरदार असलेले लोक बोलायचे, खुंटी एवढं पोर आमचं काय वाकडं करणार. पण आज ते खुंटी एवढं पोर व्रटवृक्ष झालं आणि भारताच्या इतिहासाची पाळंमुळं त्या महापुरुषामुळे सुरक्षित राहिली. त्याच्यामुळे संकल्प हा मोहरीच्या बीपेक्षा लहान असतो. संकल्प, तुमचा संकल्प हिंदू राष्ट्र आज सिल्लोडचा आहे, उद्या भारताचा होईल आणि भारताचा होऊन तो वैश्विक होईल. हिंदूंनी आज, मी तुम्हाला एक कौतुकाची गोष्ट सांगतो. दुबई पोलीस आहे ना, दुबई पोलीस, दुबई कुणाचं राष्ट्र आहे? मुस्लिमांचं. पण त्यांच्याविषयी माझ्या मनात एक आदरभाव आहे. का माहिती आहे? दुबई पोलिसांनी जनगण मन आणि वंदे मातरम त्यांच्या पोलीस बँडवर वाजवतात 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला. तिकडचं मूळ कुळ असलेल्या लोकांना वंदे मातरम आणि जनगणचा त्रास नाही आहे. पण बाडगे मात्र छात्या उघडून जनगण मन आम्ही म्हणणार नाही. आणि अरबांचे तळवे आम्ही चाटणार, तुर्कांचे तळवे आम्ही चाटणार. आमचं रक्त चेक केलं तर इथलं निघेल, पण आम्ही बापाची नावं अरबांची लावणार. सौदी अरेबियाचा क्राऊन प्रिन्स सलमान, त्याने रामायण आणि महाभारत अभ्यासक्रमात आणलं पाहिजे, इतका आदर्श आहे, असं मध्यंतरीचं त्याचं विधान आहे. ते अशा, मग पंथ कुठचाही असू दे, उपासना कुठची असू दे, आक्षेपच नाही आहे. सर्वे सुखीना संतू हे जर सूत्र असेल, माझ्या साधनेचं मला दुसऱ्याला उपद्रव माजवायचा नसेल, कुणाचंही अतिक्रमण करून, अस्तित्व नष्ट करून राक्षसी साधना मला करायची नसेल, परोपकारी साधना मला करायची असेल, त्या सर्व साधना आमच्यासाठी पूजनीय आहेत. सगळ्या ठिकाणी आम्हाला केशव दिसतो, सर्वत्र आम्हाला परमेश्वर दिसतो, एकच तत्व जगत व्याप्त आहे. पण जर कोण अतिक्रमण करून माझ्याच पेशी, माझ्या शरीरात कॅन्सर निर्माण करणार असेल, कॅन्सरच्या पेशी बाहेरून येत नाहीत, कॅन्सरच्या पेशी तुमच्या स्वतःच्या असतात, शरीराविरुद्ध बंड पुकारतात, त्यांना म्हणतात कॅन्सर. तर भारताविरुद्ध, भारतात राहून बंड पुकारणाऱ्यांना, जिहादी अतिरेक्यांना, ख्रिश्चन धर्मांतरण करू पाहणाऱ्या मिशनऱ्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल, त्यांना विरोध करावा लागेल, भारताची शुद्धी जपावी लागेल. आणि ती शुद्धी जपण्यासाठी जर काय करायचं असेल तर एकच पर्याय, संकल्प हिंदू राष्ट्र. मी आता, कारण साधनेने होते रक्ताची शुद्धी, रक्ताची शुद्धी झाली की कुळाची शुद्धी होते, आणि कुळाची शुद्धी म्हणजे गर्भाची शुद्धी, आणि शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे. मी कुठच्या रांडा भडव्यांकडे बोलत नाही, ह्याचा मला भान आहे. शुद्ध कुळ असलेल्या, चित्तशुद्ध असलेल्या, रक्तशुद्ध असलेल्या, वंशशुद्ध असलेल्या आणि संकल्पसुद्धा शुद्ध असलेल्या महात्म्यांसमोर मी बोलतो आहे. मला निश्चित खात्री आहे तुम्हाला नव्याने काही शिकवावं लागणार नाही. मला माहिती आहे तुमच्या पिंडातच आहे ते. आडात असेल तर पोहऱ्यात येईल, आडातच नसेल आणि पोहरा 100 वेळा घातला तरी काय येणार? हा वाच. मग मला माहिती आहे जिथे आहे तिथेच रापलं पाहिजे. म्हणून मी एवढा तासनतासाचा प्रवास करतो, खेडी पाडी आम्ही देशभर पिंजतो आहे. आत्ता आपण या देवस्थानात बोलतो आहे, पण उद्या तुमचा हा संकल्प हिंदू राष्ट्राचा महिमा असा होईल की संभाजीनगर जिल्ह्यातली प्रचंड संख्या उठून पुढे महाराष्ट्राचं आणि भारताचं प्रबोधन केल्याशिवाय, आत्मज्ञान जागृतीसाठी केलेले प्रयत्न आणि भौतिक सुरक्षेचं सामर्थ्य, या दोघांची सांगड घालून केलेला हा आध्यात्मिक उपक्रम उद्या भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. जाईल वगैरे नाही, जाईल वगैरे अशा हवेत गोळ्या मारत नाही आहे मी. होणार आहे, हे होणार आहे, कारण बाळाचे पाय पाण्यात दिसतात. आजच तुमच्या वंशाची, कुळाची मला खात्री पटली. मगाशी मी भिवंडीचं सांगत होतो, जगताप आणि गांगुर्डे नावाचे 2 शिपाई मारले गेले. ओळख पटेना, डोळे फोडले होते, नाक छाटलं होतं, अर्ध जळलेल्या अवस्थेत होते, लिंग छाटली होती. पोस्टमॉर्टम करायला गेल्यानंतर ते बेल्ट सापडले की हा जगताप आणि गांगुर्डे, कारण पोलीस शिपायांना बिल्ला क्रमांक असतो. आणि सेनगावकर DCP, शिंदे DCP ICUमध्ये. कारण काय होतं की भिवंडीमध्ये पोलीस क्वार्टर होऊ नये.
बघा, तिथे कोण राम मंदिर बांधणार नव्हतं, रामाच्या ठिकाणीच राम मंदिर बांधलं जात आहे, तरी भारतात विरोध होतो आहे. ज्ञानव्यापीचं सत्य बाहेर पडतं आहे आणि उंटावर फिरणारे लोक कारंजे म्हणायला लागलेत. म्हणजे बापाने तरी कारंजे बघितले होते का? मग विचार करा, आपल्या शिवलिंगाचं महात्म्य, पावित्र्य अहिल्यादेवी होळकर राष्ट्रमाता, त्यांनी काशी विश्वनाथाचा आजचा घाट बांधला आणि युगपुरुष असलेल्या योग्याने नरेंद्र मोदी नावाच्या महात्म्याने आज 5 लाख स्क्वेअर मीटरचं शिवमंदिर बांधून दिलेलं आहे आपल्याला. मग तुम्हाला कोण टिकवायचं आहे इथे? आत्ता तुम्हाला एक मजा सांगतो की आत्ता येता येता मला एक GR लागला हाती. गेल्या मनमोहन सिंग सरकारने निवडणुकीच्या आधी 5 मार्च रोजी, 14च्या 5 मार्च रोजी निवडणूक लागायच्या आधी 1 दिवस आधी अध्यादेश काढला आहे आणि दिल्लीमधल्या प्राईम लोकेशनच्या जागा वक्फ बोर्डाला भेट देऊन टाकलेल्या आहेत. वक्फ बोर्ड काय आहे? वक्फ बोर्ड म्हणजे इस्लामला मानणाऱ्यांची अल्लाची भूमी असा समज, त्यांना अधिकार, तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही रिझर्वेशन टाका. आता तुम्ही कमलेशराव कटारिया, तुम्ही सुज्ञ लोकांना घेऊन वक्फ बोर्डाच्या धिक्काराचं नाश्तेचं आंदोलन सुरू करा. वक्फ बोर्ड असंविधानिक आहे, भारतीय संविधानाला आव्हान दिलेलं आहे. गुजरात हायकोर्टामध्ये बेट द्वारका, भगवान श्रीकृष्णांचं जिथे प्राचीन देवस्थान आहे बेट द्वारका, तो किस्सा गुजरात न्यायालयात गेला. बेट द्वारकेचे भक्त गेले की आम्हाला वक्फ बोर्ड त्रास देत आहे, त्यांनी आव्हान दिलं आहे की ही प्रॉपर्टी वक्फ बोर्डाची आहे, हे प्राचीन मंदिर आहे, 5000 वर्ष जुना याचा इतिहास सांगितला जातो आहे आणि इस्लामच्या स्थापनेला 1400 वर्ष झाली आहे, वक्फ बोर्डाला 70 वर्ष झाली आहेत जेमतेम, आणि हे सांगतात की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे. मग गुजरात हायकोर्टामध्ये खटला चालू असताना वक्फ बोर्डाच्या वकिलाने उद्दामपणे हायकोर्टाच्या जस्टिसना सांगितलं की आम्ही तुमच्या ज्युडिक्शनमध्ये येत नाही, तुमच्या न्यायिक कक्षेत आम्ही येत नाही, कारण केंद्र सरकारने तेव्हाच्या आम्हाला विशेष अधिकार दिले आहेत. कुठच्याही भारतीय न्यायालयाच्या कक्षेत न येता आमचं वक्फ बोर्ड स्वतंत्र आहे. आणि मग गुजरात हायकोर्टाचे जज संतापले आणि त्यांनी विचारलं की वक्फ बोर्ड कुठचं वक्फ बोर्ड? भारतीय राष्ट्रीय संविधानाने आम्हाला संविधानिक अधिकार दिले आहे. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, JMFC, सेशन कोर्ट हे संविधानिक खंडपीठ आहेत. ही कुठच्या धर्माची लांगुलचालन करणारी लाचार पीठं नाही आहेत. आम्हाला अधिकार नसतील पण ऐकून घेण्याचा अधिकार आमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. आणि मग त्यांनी त्या वक्फ बोर्डाच्या वकिलाला विचारलं, वक्फ बोर्ड भारतात पहिलं आलं का भगवान श्रीकृष्णांचं तत्वज्ञान इथे पहिलं अवतरित झालं? पण न्यायालय हतबल होतं, कारण तेव्हाच्या केंद्र सरकारने दिलेला अतिरेकी, अत्याचारी, अन्याय, अनैसर्गिक अधिकाराच्या जीवावर वक्फ बोर्ड उड्या मारत आहे. आणि मग अशी अनवरस अवलादीची वक्फ बोर्ड तुम्हाला संपवायची असतील, भारताचं संविधान सुरक्षित राहून भारतातले संविधानिक, नैतिक, नैसर्गिक अधिकार तुम्हाला टिकवायचे असतील, उद्या तुमच्या घरावर वक्फ बोर्डाला वाटलं म्हणून त्यांनी रिझर्वेशन टाकलं आणि मग तुम्ही आरडत बसलात आणि वक्फ बोर्डाच्या खंडपीठासमोर रडत बसलात आणि मग कुठचा तरी काजी येऊन तुमच्याकडे 10 लाख देताय क्या बोल असं बोललं, तर तुम्हीच तुमच्या अपराधाला तुम्हीच कारणीभूत असाल, तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला. म्हणून आत्ताच 2024, आता काही लोक म्हणतील की राजकीय लोक आहेत, राजकीय बैठक आहेत, देशाचं अस्तित्व हे देशातल्या शुद्ध राजकारणावरच अवलंबून असतं. अनभिषिक्त किंवा अभिषिक्त हे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पण छत्रपती शिवप्रभूंनी राज्याभिषेक करून घेतल्यामुळे 32 मण सोन्याचं सिंहासन छत्र चामरांकित स्थापन केल्यामुळे त्यांना जगाला राजमान्यता द्यावी लागली. ती त्यांनी खेचून घेतली, पायाखाली घेतली. ते आपल्या हृदयावर राज्य करणारे अनभिषिक्त, कुठच्याही अभिषेकाची आवश्यकता नसलेले सम्राट आहेतच. पण तुम्हाला अजून एक सांगतो, 2012 साली रजा अकॅडमीने मुंबईमध्ये रोहिंग्या म्यानमारमधून आलेल्या पळून म्यानमारचा विध्वंस करणाऱ्या रोहिंग्यांना इथे आश्रय द्या, नागरिकत्व द्या म्हणून रजा अकॅडमीने जेव्हा आंदोलन केलं तेव्हासुद्धा महिलांवर आणि पोलिसांवर भीषण अन्याय झाले. हे आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या गोष्टी आहेत. देशातल्या मोजल्या तर कंटाळा येईल, तुम्हाला त्रास होईल, उद्विग्न व्हाल आणि अतिशय पेटून उठाल, पण ह्या महाराष्ट्रात घडत आहेत. शिवजयंतीला परवानग्यांच्या पत्रावळ्यांची भीक मागावी लागते आणि निष्पाप देशभक्त असलेल्या पोलिसांना शिवजयंती कुठून न्यायची हा प्रश्न मनात पडतो की कुठे दगडफेक झाली तर, कुठे कोणी काय अजून विटंबना केली तर. हे कुठे होतं? हे महाराष्ट्रात होतं. तुम्ही रामनवमीला परवानगी काढता का? तुम्हाला रामाच्या देशात रामनवमी साजरी करण्यासाठी, तुमच्या आध्यात्मिक परंपरा पाळण्यासाठी तुम्हाला परवानगी का काढावी लागते? कारण कोणतरी इथे असं बसलं आहे जे रामचरित्रावर आक्षेप घेत आहे. रामचरित्र संपवायचं आहे, रामकुळ मारायचं आहे. रावण आपण मारला आहे, पण रावणापेक्षा पण भीषण असलेला, जनमानसांमधून उठाव करून सायलेंट किलर असलेला हा जो वृत्तीचा भाग आहे भारताचा पाकिस्तान करणारा, तो आपल्याला संपवावा लागेल. मी हनुमान चालिसाच्या निमित्तानं भक्ती आणि शक्ती, विद्वत्ता, योग्य प्रज्ञा जागृत करणाऱ्या ह्या उपक्रमाला कृतज्ञता व्यक्त करतो. एक रामभक्त, रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे, रामेण अभियता निशाच्छरचमू, रामाय तस्मै नमः. रामान् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्त्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. शुद्ध बीजापोटी फळं, रसाळ गोमटे असलेल्या आपल्या सगळ्या
कृतज्ञता तुमच्या कुळांशी, तुमच्या पितृदेवतांच्या रक्ताशी, तुमच्या पवित्र आईच्या गर्भाशी मी कृतज्ञता व्यक्त करतो. एक प्रामाणिक भारतीय म्हणून, एक खरा शिवभक्त म्हणून, शिवरायांचा एक शूद्र सेवक म्हणून मी तुमच्या कुळाशी कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून मी सुरुवातीला पहिलं बोलण्याच्या ओघात मी विसरेन म्हणून मी सांगितलं प्रत्येक तालुक्यात एक कमलेश कटारिया हवा आहे. आपल्या 355 तालुक्यांमध्ये जर अशा हनुमान चालीसा व्हायला लागल्या, प्रत्येक गावागावात व्हायला लागल्या, तर सगळं दुष्टांचं निर्दालन करणं सहज शक्य आहे. आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करणारा समाज नष्ट पावतो. तुम्ही तुमच्या देशातल्या राजकारण तुमच्या पायात असलं पाहिजे. राजकारणाच्या पायाशी हिंदू नको, हिंदूंच्या पायाखाली असलेलं राजकारण हवं आहे. यतो धर्म ततो जया. मिर्झा राजे जयसिंग आणि शिवाजी महाराज हे दोन समकालीन उदाहरणं आहेत. मिर्झा राजे जयसिंग शिवपिंडीवर सहस्त्र बेलपत्र वाहिल्याशिवाय पाणीसुद्धा पित नव्हते. आणि आदेश कुणाचा ऐकत होते तर औरंगजेब नावाच्या औरंग्याचा, दुष्टाचा, हरामखोराचा, देशद्रोहाचा, देशात घुसलेल्या अतिक्रमण करणाऱ्या मंगोलियन वंशाच्या जिहाद याचा आदेश ऐकत होते मिर्झा राजे जयसिंग. आणि एक शिवभक्त होते, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक शिवपिंडीवर करून यापुढे स्वकीयांचं रक्त न सांडू देता ही अवनी यवनमुक्त करीन म्हणून संकल्प करत होते. आणि त्या शिवराय म्हणजे ते मिर्झा राजे जयसिंग म्हणजे राजकारणाच्या पायाशी असलेला धर्म, आणि शिवराय म्हणजे धर्माच्या पायाखाली असलेलं राजकारण. मला एवढंच सांगायचं आहे की येतो धर्म ततो जया. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती, सभ्यता हे सगळे पाये तुमच्या पायाखालून गेले पाहिजेत, तुमच्या अस्तित्वाने टिकले पाहिजेत. इथे कोणीतरी बांगलादेशी घुसखोर घुसावेत, रोहिंगे घुसावेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका मारल्या जाव्यात की यांना इथे नागरिकत्व द्या. आज स्वीडन भोगतंय, आज फ्रान्स भोगतोय. हे वर्तमान स्थितीतलं भौगोलिक सत्य आहे की फ्रान्स पेटवलं जात आहे. आणि फ्रान्स पेटवणाऱ्या वृत्तीची ओळख करून द्यायची गरज नाही आहे. इसिसच्या नावाने बाहेर पडलेले, इसिस इराण अँड सिरिया इस्लामिक स्टेट करणाऱ्या त्या संघटनेच्या युद्धखोरीमुळे तिथून देश सोडतोय असं दाखवून आज फ्रान्सचा बर्बादी करतायत. स्वीडनमध्ये दंगली चालू आहेत, इंग्लंडमध्ये त्रास चालू आहे. हा अख्ख्या आंतरराष्ट्रीय स्तराचा त्रास आहे. याच्याकडे कान्या डोळ्याने पाहता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेची भांग पाजून आपल्याला कोण भुलवत फसवत असेल तर त्यांना तुम्ही सावध करा की धर्मनिरपेक्षता तोच पाळू शकतो जो धर्म संपन्न असेल. भेदाभेद अमंगळ याओ याओ सान थोर हे तेच बोलू शकतात जे पंढरीनाथाशी प्रामाणिक असतील, भारतीयत्वाशी प्रामाणिक असतील. म्हणून मी आता थांबतो. आजचं एकादशीचं हे आध्यात्मिक जागरण आपल्या कुळाच्या शुद्धी, अस्तित्वाचं, सामर्थ्याचं प्रतिनिधित्व करेल. पुढे जाऊन भारत जागृत होईल तेव्हा ह्या बैठकांच्या, ह्या भेटीच्या, ह्या 12 वाजताच्या चिंतनाच्या, आध्यात्मिक प्रवचनाच्या, म्हसोबांचं घेतलेलं दर्शन. आणि म्हसोबा हे शिवशंकराचं उग्ररूप आहे. म्हसोबा देवस्थान शक्तीचं आहे. शंकर हे कल्याणकारक, श म्हणजे कल्याण, कल्याण करू शकतो तो शंकर. श हा बीज मंत्र आहे. शवर अनुस्वार दिला की श होतो, तो बीज मंत्र आहे. जसा रीम क्लीम हे बीज मंत्र आहे तसा श हा बीज मंत्र आहे. कल्याण म्हणजे श आणि करतो तो शंकर. आणि उन्मत्त राक्षसी शक्ती कल्याणकारी लोकांना त्रास देऊ लागल्या तर उग्ररूपात येणाऱ्या, नरसिंह रूपात येणारे भगवान विष्णू कृष्ण रूपात बासरी वाजवतात. तसं शंकर रूपात समाधिस्थ शंकर सज्जनांच्या रक्षणार्थ धावतात तेव्हा ते भैरव होतात. आणि भैरवाच्या शक्तीने घेतलेली मध्यरात्रीची 12 वाजताची एकादशीची उपासना भारताचं हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. संकल्प हिंदू राष्ट्रामध्ये सहभागी झालेली सगळी कुळं, सगळी मुलं कल्याणकारी शक्तीने व्याप्त आहेत. मी कमलेश कटारियाने केलेल्या ह्या